नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अल्पावधीतच महाराष्ट्रात विद्यार्थीप्रिय ठरलेल्या एमपीएससी एक्झाम मंत्रा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तुम्हा सर्वांचा पेपर झालेला असेल आणि तो पेपर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांनी सोडवलेला आहे, ज्यासाठी तुम्ही सातत्याने कष्ट करत होते, एक एक मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांचं तुम्ही ऐकत होते, फॅकल्टीचं ऐकत होते, गेस्ट फॅकल्टीचं ऐकत होते, डायरेक्टरचं ऐकत होते। वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या एज्युकेटरनी वेगवेगळ्या मंडळींनी चांगलं एज्युकेशन पोहोचवलेलं होतं आणि त्या चांगल्या एज्युकेशनचाच एक आधार घेऊन तुम्ही लोकांनी आजचा जो पेपर आहे तो फार व्यवस्थित अशा पद्धतीचा सोडवलेला आहे। त्या बाबतीमध्ये आदरणीय अजित सरांनी सुद्धा मला त्या प्रतिक्रिया तुमच्या बोलक्या दाखवलेल्या आहे की तुम्हाला वेगवेगळ्या बॅचचा फायदा झालेला आहे। ठोकताळीची बॅच असेल किंवा मागच्या काही काळात आपण घेतलेल्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्हचा टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्हाला भरपूर सारा फायदा झालेला आहे आणि पुढे सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भाने निश्चितपणे फायदा होणार आहे। आणि फक्त आपल्याच टीमचा फायदा झाला आहे का, तर निश्चितपणे नाही, आपल्यासारख्या इतरही टीमचा फायदा तुम्हा लोकांना झालेला असेल, ज्या बाबतीमध्ये तुम्ही कृतज्ञ असणं फार जास्त गरजेचं आहे। बरोबर आहे। आणि सोबतच तुमची जी काही मेहनत आहे ती सुद्धा सातत्यपूर्ण अशा पद्धतीने होती। मधल्या काळामध्ये काही अशा काही घडामोडी घडल्या होत्या, काही कारणास्तव पेपर वगैरे पुढे गेलेला होता, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं थोडं नुकसान सुद्धा झालेलं होतं। तरी देखील बऱ्याचशा मंडळींनी आजचा पेपर खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे। याचं कारण म्हणजे तुमचं जे सातत्य आहे त्या सातत्याला निश्चितपणे पुन्हा एकदा सलाम। आता आपण आज डिस्कस करू या इतिहास या विषयाच्या संदर्भामध्ये जे 10 प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या आजच्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेच्या संदर्भाने विचारलेले होते। त्यामध्ये 1-2 प्रश्न जर सोडले तर बाकी प्रश्न हे तुमच्या सगळ्यांच्या, म्हणजे आपण गाठाळ सरांचं पुस्तक वाचतो किंवा 11वीचं ओल्ड पुस्तक वाचतो किंवा कठारे सरांचं पुस्तक वाचतो किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचतो, त्या बेसवर तुम्हाला ती उत्तरं देता येत होती। किंवा माझ्यासारखी जे काही इतिहास विषय घेऊन तुमच्या पुढे येणारे एज्युकेटर आहे त्यांच्याही नोट्स मधून तुम्हाला निश्चितपणे फायदा झालेला असेल। ठीक आहे, आता जाऊ आपण स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्नाकडे। पहिला जो प्रश्न आहे, माझ्याकडे डी हा सेट आहे, डी सेट मधले हे सगळे प्रश्न आहेत। नंबर 1 1919च्या कायद्याच्या संदर्भातला हा प्रश्न होता। मी याला म्हणतो ऍक्ट बेसवर आलेला प्रश्न, ऍक्ट बेसवरचा हा प्रश्न आहे। 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आलेली होती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। म्हणजे आयोगाने जसा दिला तसाच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे तोच पेपर स्कॅन करून तुमच्या माहितीसाठी इथे आणलेला आहे। आता बऱ्यापैकी लोकांना हा प्रश्न सोडवत असताना थोडासा तिथे गोंधळ झाला असेल, म्हणजे परीक्षेच्या बाहेर आल्यानंतर प्रश्नाचं उत्तर देणं वेगळं, परीक्षा होऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर देणं वेगळं आणि वेगवेगळे संदर्भ चाळून गुगल करून चॅट जीपीटी करून हे सगळं करून झाल्यानंतर उत्तर देणं वेगळं आणि परीक्षेच्या त्या वेळेमध्ये एक विद्यार्थी म्हणून त्या प्रेशरमध्ये आपल्या हातात काहीच नसताना, कुठलीच नोकरी नसताना त्या पेपरच्या त्या वेळेमध्ये उत्तर बरोबर आणणं आपल्या अभ्यासाच्या बेसवर हे कुठेतरी एक चॅलेंजिंग काम आहे बरं का। म्हणजे आता मला सांगत असताना मी प्रत्येक प्रश्न निश्चितपणे तुम्हाला सोपा आहे असं म्हणू शकतो, मात्र त्या वेळेमध्ये त्या विदिन पिरियडमध्ये आपल्याला आपल्या अभ्यासाचा सगळा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि जर बरोबर उत्तर आणायचं असेल तर निश्चितपणे तिथे कस लागतो। आणि या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे झालेला असेल। इथे हंटर कमिटी आणि लॉर्ड मेकाले ही जी कमिटी आहे तुम्ही डायरेक्ट कट केली असेल, म्हणजेच काय, क आणि ड येत नाही, इथे क आहे हे उत्तर येऊ शकत नाही, इथे क आहे आणि ड आहे हे उत्तर येऊ शकत नाही। मग आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की 1919चा जो कायदा आहे ज्याला आपण मॉन्टफोर्ड कायदा म्हणतो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणतो, ज्यातल्या तरतुदी, त्याची पार्श्वभूमी आणि त्या कायद्यानंतर देशभरातली संपूर्ण परिस्थिती आपण जर पाहिली तर त्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक मोठं जन आंदोलन चालू होतं आणि भारतामध्ये एक अशा पद्धतीची चित्रविचित्र परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या परिस्थितीमध्ये कुठेतरी ब्रिटिश सरकारला आपलं सरकार असं टिकेल की नाही अशा पद्धतीची भीती सुद्धा पुढच्या काळामध्ये निर्माण झालेली होती। आता इथे या कायद्याच्या बाबतीमध्ये एक तरतूद अशी होती की दर 10 वर्षानंतर आम्ही एक कमिटी घेऊन येतो, एक आयोग घेऊन येतो आणि त्यामध्ये काही भारतीय मंडळी असतील आणि सोबतच काही विदेशी मंडळी असतील, म्हणजे सरकारचे प्रतिनिधी असतील आणि
त्यांचं काम हे असणार आहे की या कायद्याच्या माध्यमातून म्हणजे 1919च्या कायद्याच्या माध्यमातून जे काही आम्ही सुधारणा भारतासाठी दिलेल्या आहे, भारतीय लोकांपर्यंत त्या पोहोचल्या की नाही याची तपासणी करण्यासाठी आमचा तो आयोग असेल, आमची ती कमिटी असेल, म्हणजे परीक्षण करण्यासाठी या आयोगाची नियुक्ती करण्याचं काम त्या आयोगावर दिलेलं होतं. तशा पद्धतीची तरतूद तिथे होती. मात्र इथे तुम्हाला ह्या जो अँगल मी आता सांगितला ह्या अँगल नुसार तुमचं हे उत्तर येऊ शकते सायमन कमिशन. मात्र आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की त्रुटींची चौकशी करणे, म्हणजे त्या अगोदर सुद्धा एक प्रयत्न झालेला होता तो म्हणजे मुडीमनचा. म्हणून याचं जास्त योग्य उत्तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आपल्याला द्यायचं आहे, त्यामुळे जास्त योग्य उत्तर हे देऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे मी हे म्हणेल की बऱ्याचशा मंडळींनी म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याचशा बंधू भगिनींनी उत्तर 2 दिलं असेल. नाराज होण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण मी सांगतो ते प्रमाण नसून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेली जी सेकंड की आहे ती प्रमाण असणार आहे. म्हणजे पहिल्या आन्सर कीला सुद्धा आपण प्रमाण मानू नये. ज्यावेळेस आयोगाकडून अंतिम उत्तर तालिका येईल त्यावेळेस आपण त्याचं उत्तर करेक्ट म्हणू. मात्र आजच्या कंडिशन मध्ये हे 2 उत्तर येत नाही. या 2 उत्तरामध्ये म्हणजे फक्त अ आणि फक्त ब मध्ये जर तुम्ही मला विचाराल तर माझ्या आतापर्यंतच्या वाचण्यानुसार आतापर्यंतच्या टीचिंगच्या बेसवर मी एक छोटासा अनुभवाच्या आधारावर तुम्हाला सांगतो की याचं करेक्ट उत्तर हे नंबर 1 येईल, नंबर बी येणार नाही. परंतु जर पर्यायामध्ये अ आणि ब असतं तर कदाचित ते जास्त योग्य उत्तर असतं, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. मात्र या प्रश्नाच्या पर्यायावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला प्रश्न दिला, पर्याय दिला, उपपर्याय दिला आणि दिलेल्या पर्यायामधून जास्त योग्य उत्तर कोणतं आहे ते निवडा, असा आयोगाचा एक टोन असतो प्रश्न विचारण्याच्या संदर्भामध्ये. म्हणजे आतापर्यंतच्या वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या प्रश्नांचा जर आपण अनालिसिसचा चार्ट बघितला तर आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे कळेल आणि त्याच आधारावर आपण या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मग तुम्ही म्हणाल सर सायमन कमिशनचं काम काय होतं? तर सायमन कमिशनचं सुद्धा निश्चितपणे तशाच पद्धतीचं काम होतं. कुठल्या पद्धतीचं की या कायद्यानुसार ज्या काही सुधारणा आम्ही भारतीय लोकांसाठी लागू करतो आहे त्या भारतीय लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचल्या की नाही याचंच परीक्षण करण्यासाठी, शब्दप्रयोग लक्षात घ्या, याचं परीक्षण करण्यासाठी हा आयोग त्या ठिकाणी नेमलेला होता. त्यानंतर बघा, म्हणून याचं जास्त योग्य उत्तर हे असेल असं मला वाटतं. ठीक आहे, ज्यांनी हे उत्तर लिहिलं म्हणजे फक्त बी लिहिलं त्यांनी नाराज होण्याची अजिबात आवश्यकता नाही. कदाचित आयोग उत्तर ते सुद्धा देऊ शकते, पण आजच्या डेटला लक्षात ठेवा हे जास्त योग्य उत्तर आहे. सेकंड नंबरचा प्रश्न, लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध घडले म्हणते. याचं सोपं अगदी उत्तर आहे इंग्रज शीख उत्तर. याचं काही उत्तर कन्फ्युज होण्याचं अजिबात काही कारण नाही, कारण इंग्रज मराठा येत नाही, इंग्रज आणि मुघल सुद्धा येत नाही आणि या ठिकाणी आपल्याला ड्युरेशन विचारलेलं आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर हे इंग्रज शीख अशा पद्धतीचं येईल, कारण हे ड्युरेशन विचारलं 1844 ते 48 या दरम्यान मध्ये. ते सोपा प्रश्न आहे, मी याला काय म्हणेन, सोपा प्रश्न म्हणेन. निश्चितपणे हा प्रश्न थोडासा हार्ड होता, याला मी सोपा म्हणणार नाही. हा प्रश्न सोपा होता, सगळ्यांचा जवळपास महाराष्ट्रामध्ये बरोबर आलेला असेल. त्यानंतर जाऊ आपण तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा होता. म्हणजे मी तुम्हाला आठवत असेल की ज्यांनी आता बॅच मध्ये माझे सगळे सेशन इतिहासाच्या बाबतीमध्ये केलेले आहे, थोडासा माझा शिकवण्याचा टोन हा तुम्हाला माहित आहे की प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाची फोड करून शिकवण्यावर जास्त आहे, त्यामुळे माझे सगळे लेक्चर हे तुलनेनं लेंदी होतात. ज्यांनी सगळे लेक्चर केले त्यांना निश्चितपणे माहिती आहे. मात्र इथे लक्षात घ्या, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की अधिक फायदा झालेला आहे, जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. पर्याय जर आपण पाहिले तर शेतकरी, जमीनदार, कारखानदार, कारागीर आणि ह्या पर्यायावरून याचं योग्य उत्तर येतं काय, फक्त बी, जमीनदार. इथे तुम्ही इंग्लिश मध्ये जर व्यवस्थित वाचलं तर याला परमनंट सेटलमेंट सिस्टीम असं म्हटलेलं आहे. विच क्लास बेनिफिट इज द मोस्ट. आणि इथे तुम्हाला एक हे पण दिलेली आहे ज्याला आपण काय म्हणतो, हिंट दिलेली आहे. आयोग तुम्हाला काय करते, एक हिंट सुद्धा देते. इथे सांगितलेलं आहे लँडलॉर्ड्स. ओनली बी हे करेक्ट त्याचा आन्सर आहे. आता जाऊ आपण 4 नंबरच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही असं म्हटलेलं आहे. इथे काय विचारलेलं आहे, संबंध नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे प्रश्न वाचणं फार जास्त गरजेचं आहे. आणि त्यानुसार बघा,
इथे 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्याचे उपपर्याय दिलेले आहेत. थोडासा प्रश्न लेंदी आहे असं आपण म्हणू, सरळ सरळ एका वाक्यातला प्रश्न नाही. आणि इथे एक 60 सेकंद आपल्याला ह्या प्रश्नाला डील करायला लागतात. बघा, नंबर 1, त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलं. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला. आणि ड मध्ये दिलं पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. आता लाला लजपत रायांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जवळपास 17-18 प्रश्न वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे. त्याचं व्यवस्थित संकलन जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत सहज जाता येते. मी तर म्हणेल कुठल्या एखाद्या एज्युकेटरची सुद्धा आवश्यकता नाही ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी. फक्त PYQ जर तुम्ही व्यवस्थित वाचले असेल ना, समजून घेऊन बरं का, तर तुम्ही ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे. जर एज्युकेटर तुमच्या सोबत असेल, एखादा एक्सपर्ट फॅकल्टी असेल तर निश्चितपणे तुमच्या मार्कामध्ये वाढ झालेलीच असली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. इथे बघा, त्यानुसार पंजाबी हे वृत्तपत्र त्यांनी प्रकाशित केलं, करेक्ट आहे. यंग इंडिया या ग्रंथाचं त्यांनी काय केलं, लेखन केलं. आणि वंदे मातरम या वृत्तपत्रामधून वंदे मातरम नावाचं एक उर्दू दैनिकात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मात्र पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी याचा संबंध अरविंद घोष यांच्याशी आहे. कोणाचं हे आहे, अरविंद घोष यांच्याशी आहे. त्यामुळे हे त्याचं योग्य उत्तर येत नाही. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं त्यांनी काय केलं होतं, लेखन केलं होतं. म्हणून आता ह्या दिलेल्या पर्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, संबंध नाही, तर ह्या 3 नंबरचा संबंध नाही, म्हणजेच केवळ क हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथे काही फार बदल होईल असं मला वाटत नाही. त्यानंतर बघा, खालील वर्णावरून समाज सुधारकाला ओळखा. म्हणजे प्रश्नाचे जे आपण हे जर बघितलं त्याला आपण काय म्हणतो, वर्गीकरण जर पाहिलं तर एका वाक्यात, 2 वाक्यात, 3 वाक्यामध्ये जोड्या लावा. वर्णनावरून व्यक्ती ओळखा, वर्णनावरून समाज सुधारक ओळखा, स्थितीवरून कोणता कालखंड आहे तो ओळखा. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न, ज्याला आपण प्रश्नाचे प्रकार म्हणतो, ते त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे या पेपरमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढलं. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची आवड होती. ती व्यक्तिमत्व कोणतं, अशा पद्धतीचा प्रश्न इथे विचारलेला आहे. जर आपण हे 3ही सेंटेन्स व्यवस्थित वाचले आणि पर्याय जर व्यवस्थित वाचले तर 2 उत्तरं इथे येतात. तुम्ही म्हणाल कसं, तर आपण बघू. बाबा पनमजी आणि विष्णू शास्त्री पंडित हे येत नाही, तुम्हा सर्वांना माहित आहे. मात्र बऱ्याचशा मंडळींना वाटलं असेल की सर याचं योग्य उत्तर हे गोपाळ हरी देशमुख येतं. आणि गोपाळ हरी देशमुखांवर सुद्धा प्रश्न फार डीप मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध परीक्षेमध्ये विचारलेले आहे. मग राज्यसेवा मुख्य परीक्षा असू द्या, 2019 ची पूर्व परीक्षा असू द्या, इथे प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने केलेलं लेखन, ज्यामध्ये लक्ष्मी ज्ञान पुस्तक, म्हणजे आपली जी काही लक्ष्मी आहे ती विदेशात चाललेली आहे, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यानंतर बाहेर फिरत असताना, म्हणजे समाजामध्ये बाहेर फिरत असताना त्यांच्याकडे एक पेटी असायची आणि त्या पेटीमध्ये मलमपट्टीचे जे काही साधनं आहे, थोडंफार मलम असेल किंवा ज्याला आपण कापूस म्हणतो, कॉटन, ते सगळं घेऊन फिरायचे आणि लुळ्या पांगण्यांना, ते डॉक्टर नसताना सुद्धा लुळ्या पांगण्यांना त्या ठिकाणी मदत करायचे आणि त्यांची सेवा करायची. अशा पद्धतीचा त्यांचा एक अप्रोच होता समाजामध्ये काम करत असताना. लोकहितवादीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आणि ते फार बोलायचे, खूप जास्त बोलायचे आणि काम करण्याचं प्रमाण त्यांचं कमी होतं. म्हणून समाजामध्ये काही लोकांनी त्यांना बोलघेवडे समाज सुधारक म्हणून सुद्धा हिणवलेलं आहे. याही संदर्भानं प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी विचारलेला आहे. म्हणजे हा सुद्धा आपल्याला कसा आहे, फॅमिलियर आहे. मात्र इथे लक्षात घ्या, ज्ञानप्रकाश हे जे मराठी वृत्तपत्र आहे हे कृष्णाजी रानडे यांचं आहे. हे कोणाचं आहे, कृष्णाजी रानडे यांचं आहे. त्यामुळे हे उत्तर इथे, हे जे सेंटेन्स आहे हे या व्यक्तिमत्वाला लागू होऊ शकत नाही. जरी तुम्ही आता हे उत्तर लिहिलं असलं तरी हे सुद्धा उत्तर, म्हणजे वरील पैकी कोणतेही नाही, हे सुद्धा उत्तर येऊ शकतं. लोकहितवादींच्या बाबतीमध्ये हे 2 सेंटेन्स लागू होतात, मात्र पहिलं सेंटेन्स लागू होत नाही, कारण त्यांनी ते वृत्तपत्र काढलेलं नव्हतं. हे वृत्तपत्र कृष्णाजी रानडे यांनी काढलेलं होतं. मग आता कृष्णाजी रानडे यांना हे खालील 2 वाक्य सुद्धा ब आणि क लागू होत नाही. मग पर्यायामध्ये उत्तर आहे का असं की ज्याचं उत्तर आपण देऊ शकतो पर्यायामधून, तर निश्चितपणे वरील पैकी कोणते नाही हे उत्तर येऊ शकतं बरं का. आणि आयोग इथे या 2 पैकी उत्तर देऊ शकतं.
तुम्हाला आज वाटत असेल की सर आम्ही गोपाळ हरी देशमुख लिहिलेलं आहे, हे करेक्ट उत्तर आहे, परंतु पहिलं सेंटेन्स त्यांना लागू होत नाही. चला नेक्स्ट सेंटेन्स कडे जाऊ. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना सरकारने कैसर हे हिंद पदवीने सन्मानित केलं. 1894 साली हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. पंडित रमाबाई रानडे हे सर्वांचं बरोबर आलं असेल. त्यानंतर बघा 1915 थोडासा तुम्हाला इथे विचलित करणारा हा प्रश्न आहे बरं का. नुकताच म्हणजे 9 तारखेला भारतीय प्रवासी दिवस होऊन गेलेला आहे आणि त्या धर्तीवर आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, चला बघू. म्हणजे 9 तारखेला तुम्ही सर्व लोकांनी भारतीय प्रवासी दिवसाचा इतिहास वाचला असेल, त्यावेळेस तुमचा म्हणजे मला वाटते रिव्हिजनचा प्रोग्राम तुमचा खूप चांगला झाला असेल. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? गांधीजी जरी देशाचे राष्ट्रपिता असले तरी, जरी म्हणजे आहेच, त्यात काही दुमत नाही, प्रश्न नाही, मात्र गांधीजींना राजकारणामध्ये दिशा दाखवण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे. गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते. आपला सिलेबस आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे प्रत्येक घटना आपल्याला महाराष्ट्राला रिलेट करून त्या ठिकाणी अभ्यासावी लागते, ही गोष्ट लक्षात घ्या. आता यावर्षी तर डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस आहे, राज्यसेवेच्या संदर्भाने तुम्हाला सांगतो, तिथे सुद्धा तुम्हाला 20% पेक्षा जास्त प्रश्न हे महाराष्ट्र टच येणार आहे. पॉलिटीचा अँगल असू द्या, तुमचा जिओग्राफीचा असू द्या, हिस्ट्रीचा असू द्या, ही गोष्ट लक्षात ठेवा राज्यसेवावाल्यांनी. बघा इथे काय म्हटलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे प्रश्न कोणकोणते हँडल केले. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न, खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसाराचा प्रश्न, अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे. आता मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे या सगळ्या संदर्भामध्ये गांधीजींचा इथे काही रोल फारसा नव्हता. पुढे चालून ज्या वेळेस आपण ही जर परिस्थिती इकडे पाहिली तर इथे तुम्हाला दिसत असेल की 1906 ला, 30 डिसेंबर 1906 ला ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि या सगळ्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर या 1906च्या मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर जर पाहिलं तर कुठेतरी पुढच्या काळामध्ये म्हणजे 1909 मध्ये मोर्ले मिंटो कायदा आला आणि ब्रिटिश शासनाने दिलेल्या या मोर्ले मिंटो कायद्यानुसार पहिल्यांदा भारतीय मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ दिले गेले, ज्याला आपण स्वतंत्र मतदारसंघ म्हणतो. आणि तिथे गांधीजींचा त्या काळामध्ये काही संबंध नव्हता. ही घटना आहे 1909च्या संदर्भातली. मात्र त्या सगळ्या संदर्भाने ज्यावेळेस 1916 ला शिक्कामोर्तब झालेलं होतं की लखनौ कराराच्या संदर्भाने ज्यावेळेस लखनौ अधिवेशन झालं त्यावेळेस गांधीजींची सुद्धा भूमिका विचारल्या गेली. तर गांधीजींनी सांगितलेलं होतं की या बाबतीमध्ये मी काही फारसं बोलणार नाही किंवा माझा याला विरोध सुद्धा नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट गांधीजींचं या लखनौ कराराच्या संदर्भाने ज्यावेळेस शिक्कामोर्तब झालेलं होतं की ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एकत्र येऊन हा जो करार घडवून आणलेला होता, ज्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो लखनौचा, त्याचा उल्लेख लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आता नशीब असा केला होता. म्हणजे लखनौ आता हिंदू आणि मुस्लिम आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आता इथून पुढे आम्ही ब्रिटिशांना हकलून लावल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा एक विश्वास या करारानंतर त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी बोलून दाखवलेला होता. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून इथे जे प्रश्न म्हटलेले आहेत हे 3 प्रश्न गांधीजींनी व्यवस्थितपणे सुरुवातीच्या काळामध्ये हँडल केलेले होते. मात्र गांधीजी आल्या आल्या लगेच प्रश्नाला भिडले नाही किंवा लगेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली नव्हती, कारण ते गुरूंचा शब्द पाळणाऱ्यांपैकी होती. तुम्हाला मला आपल्या लोकांना गुरूंबद्दल आता आधुनिक जगामध्ये थोडंसं आपण काय म्हणतो त्याला कृतज्ञता कमी होत चाललेली आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा 3 गुरु होते. भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि तुमच्या मायासारख्यांना आपल्याला असं वाटते की मला गुरुची आवश्यकता नाही. निश्चितपणे गुरुची आवश्यकता आहे. गुरुविना काही शक्य नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. गांधीजी सुद्धा
गुरूंना प्रमाण मानणाऱ्यांपैकी होते आणि गुरुजींनी त्यांना सांगितलेलं होतं की देशात आल्यानंतर स्वतः देशभर फिरा, देशातली परिस्थिती जाणून घ्या, त्यानंतरच तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश घालायचा आहे. तोपर्यंत राजकारणावर रस सुद्धा बोलायचं नाही म्हटल्यानंतर जवळपास वर्षभर भारत भ्रमण गांधीजींनी केलं. हा देश, हा ग्रामीण भारत, हा शहरी भारत जवळून गांधीजींनी पाहिला आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये गांधीजी टप्प्याटप्प्याने एक 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 प्रश्न मार्गी लावत होते आणि त्यामध्ये हे पुढचे 3 प्रश्न होते: चंपारण्य, खेडा, अहमदाबाद. आणि पहिल्याच टप्प्यामध्ये गांधीजींना सगळ्या ठिकाणी यश मिळत होतं आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने आपल्याला एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळतं त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो, अगदी तशाच पद्धतीनं गांधीजींचा कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट झाला आणि गांधीजींना वाटलं की आपण भारतीय लोकांच्या हक्कासाठी, भारतीयांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने काम करतो आहे त्याचं एक वेगळं समाधान मिळत आहे. म्हणून तिथून पुढे गांधीजी प्रत्येक प्रश्नामध्ये लक्ष घालत होते आणि भारतीयांच्या समस्या सोडवणे, भारतीयांच्या हक्कासाठी झटणे आणि भारतीयांच्या प्रश्नांमधून गांधीजींना एक वेगळं समाधान सुद्धा मिळत होतं. याचा काहीही संबंध नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल अ ब क, ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार, मामलेदार म्हणजे तहसीलदार म्हणतो आपण, हा ब्रिटिश काळातला शब्द आहे, जुना शब्द आहे. तहसीलदारांना मामलेदार म्हणायचे. मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्याने नेतृत्व केले होते? कोणत्या कार्यकर्त्याने? बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे नेतृत्व म्हटल्यानंतर एक व्यक्ती करतो, मात्र तिथे काय विचारलेलं आहे? कार्यकर्ते. कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले? बरोबर आहे. पर्याय आहे कृष्णा रामा कुराडे, वीस पागे, गोविंद खोग आणि डॉक्टर य कृ सोवनी. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस आपण हा पार्ट शिकत होतो 1942च्या काळातला, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 1942च्या निमित्तानं संपूर्ण भारत जागृत झालेला होता, संपूर्ण भारत रस्त्यावर येण्यासाठी तयार होता, संपूर्ण भारत गांधीजींच्या शब्दावर वाटेल ते करण्यासाठी तयार होता. डू ऑर डाय ची परिस्थिती सुद्धा 1942 मध्येच निर्माण झाली. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 1942च्या संदर्भ ज्या वेळेस येतो त्यावेळेस कार्यकर्ते, नेतृत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणून हे 4ही उत्तर त्यामध्ये येतात. इथे हा जरी पॉइंट व्यवस्थित तुम्ही वाचला असला तरी हे माहीत नसलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. बरोबर आहे. जरी हे नावं तुम्हाला माहित नसले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, कारण 42 ची अशी परिस्थिती होती की ह्या सगळ्या आंदोलनामध्ये 1942 मध्ये झालेल्या प्रत्येकच आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कुठेतरी सर्व मंडळी उपस्थित होते. म्हणून त्याचं योग्य उत्तर काय येईल? 42 येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. हा काही लोकांना थोडासा ज्याला आपण काय म्हणतो डीप मध्ये प्रश्न वाटला असेल, मात्र इतिहासाची जर आपण समज व्यवस्थित समजून घेतली, म्हणजे तो जर काळ व्यवस्थित समजून घेतला, ती सिच्युएशन जर समजून घेतली तर काही फॅक्ट्स माहित नसताना सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचता येते, ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट बिल्डिंग. सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काही असेल तर सिच्युएशन समजली पाहिजे, सब्जेक्ट पक्का झाला पाहिजे. 1909चा कायदा का होता, 19चा का होता, 35चा का होता, 9ची परिस्थिती काय होती, 19ची काय होती आणि 35ची काय होती, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. त्या परिस्थितीनुसार याचं योग्य उत्तर 4 येते. ही गोष्ट लक्षात घ्या. चला 9 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊ. महाराष्ट्रातील 1857च्या उठावाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? लगेच मी इथे काय केलं, 1857 आणि आपल्याला स्टेटमेंट काय विचारलं, करेक्ट. बघू आपण. सातारचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत अशा पद्धतीचे प्रयत्न केले. बरोबर आहे. हे जे रंगराव पागे आहे हे या ठिकाणी येत नसून रंगो जी गुप्ते यांनी प्रयत्न केले होते. म्हणून हे काय असेल, इनकरेक्ट असेल. ठीक आहे. म्हणजे अ कुठे कुठे आहे, अ इथे आहे, इनकरेक्ट. अ कुठे आहे, इथे आहे, इनकरेक्ट. बघू आपण आता. कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 27व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. हा उठाव अगदी बरोबर आहे. तुम्ही शिरसाट नाव ऐकलं असेल, राजे नाईक ऐकलं असेल, बरोबर आहे. या सगळ्या संदर्भानं कोल्हापुरातल्या उठावाच्या संदर्भानं, बरोबर आहे. गायकवाड नाव ऐकलं असेल, मात्र इथे जी तुकडी दिलेली आहे ना 28 नंबरची, ही चुकीची दिलेली आहे आणि इथे जर 27वी तुकडी दिली असती तर हे सेंटेन्स बरोबर आलं असतं. म्हणून ब नंबर काय येणार नाही, करेक्ट येणार नाही. नरगुंदच्या भावे, बरोबर आहे, नाशिकचे नरगुंद भावे यांचा उठावावर आतापर्यंत 6-7 वेळा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे.
नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. अगदी बरोबर आहे. 11 एप्रिल 1858 रोजी अंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला, इंग्रजांचा त्या ठिकाणी विजय झाला. हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजे क आणि ड हे त्याचं योग्य उत्तर असेल. आपल्याला काय विचारलं? बरोबर सेंटेन्स. म्हणून हे उत्तर जे आहे क आणि ड हे करेक्ट आन्सर या प्रश्नाचं असेल. बऱ्यापैकी मंडळींनी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दुसरं सेंटेन्स सुद्धा करेक्ट समजलेलं असेल, त्याबद्दल दुमत नाही. तसा पर्याय आहे का? ब क ड आहे का? तर निश्चितपणे आहे. बऱ्यापैकी मंडळी, मी म्हणतो 90% आपली मंडळी इकडे गेलेली असेल, परंतु शक्यता अशी आहे की उत्तर क आणि ड अशा पद्धतीचं येईल, कारण दिलेल्या पर्यायापैकी जास्त योग्य उत्तर कोणतं आहे यानुसार आपलं ज्याला आपण काय म्हणतो उत्तराचा प्रिफरन्स आपण ठरवला पाहिजे अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये, ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण कन्फ्यूज आहोत. ठीक आहे. मला तर वाटतं इथे आकडेवारी चुकलेली आहे. इथे जर 27 दिलं असतं तर करेक्ट हे उत्तर आलं असतं, जे उत्तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी मंडळींनी केलेलं आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर काय येईल? क आणि ड हे करेक्ट येईल. चला, जर एखादा प्रश्न व्यवस्थित समजला नाही तर सेम टाइम मध्ये आपण इंग्लिशमध्ये वाचण्याचा पर्याय आपल्याला असतो. व्यवस्थित इंग्लिशमध्ये वाचायचं, अगदी बरोबर येतं. त्यानंतर बघा 10व्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. हा प्रश्न खूपदा ओरडून ओरडून मी सांगितलेला आहे, बरोबर आहे. आणि तिथे तुम्हाला माहित आहे की 1000 वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली 5 अधिवेशनं खूप डीप मध्ये आपण केली पाहिजे, कारण तिथे खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, सातत्यानं प्रश्न विचारलेला आहे आणि पुन्हा सुद्धा प्रश्न या 5 अधिवेशनाच्या संदर्भानं डीप मध्ये विचारला जाणार आहे. हा प्रश्न डीप मधल्या कॅटेगरीचा नाही आहे. मात्र ही पहिली 5 अधिवेशनं, बाकी अधिवेशनाच्या संदर्भात जोड्या का विचारला नाही, वारंवार ह्याच विचारल्या का? कारण पहिली 5 अधिवेशनं आपल्याला अत्यंत महत्वाची आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. एकदम सोप्या कॅटेगरीचा प्रश्न होता. दुसरं अधिवेशन तुम्हाला माहित आहे, दादाभाई नौरोजी. तिसरं अधिवेशन मागच्याच परीक्षेमध्ये मला वाटते गट बला विचारलेला प्रश्न आहे, बदरुद्दीन तय्यबजी. हा थेट प्रश्न विचारलेला होता, म्हणजे त्या पीवायक्यू वरून सुद्धा तुम्ही जोडी लावली तरी उत्तर येतं. चौथं अधिवेशन जॉर्ज यूल आणि 5वं अधिवेशन विल्यम वेडनबर्ग. इकडे थोडी रेश माझी चुकली, विल्यम वेडनबर्ग 5 नंबर साठी. आता बघा ड साठी 2, हे 5व्या नंबरचं अधिवेशन होतं. 5 साठी 2 याचं योग्य उत्तर. दुसरं अधिवेशन दादाभाई नौरोजी, तिसरं अधिवेशन बदरुद्दीन तय्यबजी, चौथं अधिवेशन अलाहाबाद जॉर्ज यूल, 5वं अधिवेशन विल्यम वेडनबर्ग. बरोबर आहे. इथे पहिल्या अधिवेशनाचा संदर्भ त्यांनी घेतलेला नाही. जे पहिलं अधिवेशन सुद्धा कुठे झालं होतं? मुंबईत झालेलं होतं, पुण्यात होणार होतं. मात्र साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव आला, त्यामुळे अचानकपणे हे जे ज्याला आपण काय म्हणतो हे अधिवेशन आहे, हे अधिवेशन अचानकपणे आपल्याला मुंबईला हलवावं लागलं. याचं कारण होतं पुण्यामध्ये क्वालराची साथ आलेली होती आणि त्याचाच आधार घेत पुढच्या काळामध्ये हे अधिवेशन मुंबईत झालं, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं आपण कारण जर पाहिलं तर नॅशनल मुव्हमेंटमध्ये, जिला आपण नॅशनल मुव्हमेंट म्हणतो किंवा भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणतो, ह्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं योगदान अनन्यसाधारण अशा पद्धतीचं असल्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भानं प्रश्न विचारत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भानं प्रश्न सातत्यानं प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात, असं मी तुम्हाला आपल्या कंबाईनच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मला असं आठवते, तो एकदा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यानंतर झाले प्रश्न. ठीक आहे. काल रात्रीच आम्ही डॉक्टर अजित सर आणि मी बसलेलो होतो आणि आमची चर्चा चालू होती की मी सहज प्रश्न विचारला होता सरांना की सर गट क चा पेपर उद्याचा कसा येईल. आणि बऱ्यापैकी आतापर्यंतचा जो काही ज्याला आपण ट्रेंड अनालिसिस म्हणतो, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा त्या वेळेसचा, आणि तो सरांचा बऱ्यापैकी वेळेस बरोबर राहिलेला होता. त्यावेळेस सरांनी मला सहज सांगितलेलं होतं, सर ग्रुप बी चा ज्या पद्धतीने पेपर आला त्यापेक्षा निश्चितपणे हा पेपर सोपा येईल, त्या तुलनेमध्ये निश्चितपणे सोपा येईल. मात्र पेपर थोडासा लेंदी असण्याचा, बरोबर आहे, किंवा आकडेवारी सहित असण्याचा ज्याला आपण काय म्हणतो त्याची शक्यता ही जास्त आहे. म्हणजे ज्याला आपण सरळ प्रश्न म्हणतो ना, दिसल्याबरोबर लगेच आपल्याला 10 सेकंदाच्या आत उत्तर देता येईल, असा काही तो पेपर नसेल. त्यामुळे ज्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास केला त्यांना वेळ पुरणार आहे आणि त्यांचा पेपर व्यवस्थितपणे जाणार आहे, असा आत्मविश्वास काल सरांनी माझ्याशी
सायंकाळी चर्चा करताना, म्हणजे आम्ही रात्री बराच वेळ ह्या सगळ्या संदर्भाने चर्चा करत होतो, त्यावेळेस सरांनी मला हा विश्वास दाखवलेला होता आणि तशा पद्धतीचा एक पेपर, म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या ट्रेंड अनालिसिसच्या बेसवर त्यांनी जो अनुभव मला सांगितला होता तशा पद्धतीचा पेपर आज चाळल्यानंतर या ठिकाणी दिसलेला आहे. तुम्हाला सर्वांना मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही प्रवासामध्ये तुमच्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये काही मदत लागली तरी सर तुम्हाला या ठिकाणी उपस्थित आहे. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे आपलं पुण्यातलं ऍड्रेस आहे. सर 24/7 तुमच्या सेवेत असतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे तुमचे कुठलेही प्रश्न असेल, शंका असेल, कुशंका असेल, विषयाच्या बाबतीमध्ये असेल तर माझ्याकडे या, इतर विषयाच्या संदर्भामध्ये असेल तर आपली टीम आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन काही प्रश्न असतील, म्हणजे प्रश्न इतका सारा अभ्यास करतोय आपण पण गुण वाढत नाही, किंवा ज्याला आपण काय म्हणतो मार्क्स वाढत नाही, किंवा सातत्य आपलं राखल्या जात नाही, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न तुमचे असतील तर त्यासाठी सर आपल्या ऑफिशियल टाइम मध्ये त्या ठिकाणी असतात. ह्या नंबरवर कुठेही 2 नंबर पैकी तुम्ही संपर्क करायचा आहे. आणि सोबतच येत असताना पेन आणि डायरी कायम सर सांगतात त्या पद्धतीनं सोबत ठेवा. बऱ्याच लोकांचं असं होतं की आपण मार्गदर्शन घेण्यासाठी जात आहोत की मार्गदर्शन करण्यासाठी जात आहोत, हाच प्रश्न अनुत्तरित असतो. म्हणजे बरेचसे लोक एखाद्या ऑफिसरला भेटायला जातात, टॉपरला भेटायला जातात, एज्युकेटरला भेटायला जातात, डायरेक्टरला भेटायला जातात, मात्र हात हलवत जातात. असं कृपया करून करू नका. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे, प्रत्येकाचं गायडन्स महत्वाचं आहे, प्रत्येकाचा अनुभव ज्ञान हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण कुठेतरी तुमचे प्रश्न बरोबरच आले पाहिजे यासाठी दिवसभर कार्यरत असतो आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मुख्य परीक्षेसाठी असणाऱ्या सर्व बंधू भगिनींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर सुद्धा आपला इतिहास असणारच आहे. तिथेही आपण तुमच्यासाठी एक नवीन आणि चांगल्या अशा पद्धतीचा प्रोग्राम घेऊन येतो आहे. ज्यांना हा पेपर पहिल्यांदाच कमी अभ्यासाच्या बेसवर खूप हार्ड वाटला किंवा ज्यांचं हे टार्गेट नव्हतं, 2026 ची परीक्षा टार्गेट आहे, त्यांच्यासाठी आपली जी काही निर्माणची बॅच आहे ती सुरू झालेली आहे. त्या प्रोग्रामचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि 26च्या परीक्षेसाठी खूप चांगली निश्चितपणे तयारी करू शकता. आजच्या ह्या विशेष सत्रामध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.